सोलापूर पुणे हायवे केगाव येथे आपण जवळजवळ 25 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यरत आहोत. आपण आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या सर. माझा मोबाईल नंबर आहे 90 49 99 38 88. आपला पत्ता सोलापूर पुणे हायवे केगाव दूध पंढरीच्या शेजारी. ओके सर, इथं मस्त एक बल्की मशीन दिसते मला. त्या मशीन बद्दल मला माहिती द्या आणि मॉडेल नंबर सांगा सर्वात आधी. हा जॉन डियर कंपनीचा भारतातील पहिला एसी कॅप ट्रॅक्टर आहे. हा 5405 65 HP चा ट्रॅक्टर आहे. आपल्याकडे जॉन डियर कंपनीमध्ये 28 ते 130 HP पर्यंतचे ट्रॅक्टर उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये 65 HP चा पहिला भारतातील ट्रॅक्टर जॉन डियर कंपनीने काढलेला आहे आणि याच्यामध्ये 75 आणि 130 HP चा ट्रॅक्टर सुद्धा अवेलेबल आहे आपल्याकडे. तर याची खासियत अशी आहे, हा ट्रॅक्टर जो आहे हा 4 व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर आहे. प्लस ह्याच्यामध्ये ऑइल कूलर आहे, डिझेल कूलर आहे, इंजन वॉटर कूलर आहे, कूलर सिस्टीम आहे याच्यामध्ये. आणि ही जी गाडी आहे ही गाडी BS4 मधली गाडी आहे. सियाड्या इंजन आहे याच्यामध्ये 65 HP चं. त्याच्यामुळे याला डिझेल कन्झम्पशन खूप कमी आहे. बाकी इतर कंपनीच्या ट्रॅक्टरपेक्षा याला डिझेल खूप कमी लागतं आणि ट्रॅक्टरचं जे इंजन आहे ते ओव्हर हिट होत नाही. हा त्यात मग बाकी माहिती नाही. तर सगळ्यात जास्त फ्यूल टँक कॅपॅसिटी वाले हा ट्रॅक्टर आपण दिलेला आहे. याची फ्यूल टँक कॅपॅसिटी 150 लिटरची आहे. ऍक्सेसरीज मध्ये काय काय सर आपल्या गाडीचे? ऍक्सेसरीज मध्ये पाठीमाग 6 वेट येतात, पुढे 6 वेट येतात, पाठीमागचं ट्रॉली हुक येतं. शेतीसाठी जे काय अवजार लागण्यासाठी जे ऍक्सेसरीज लागते ते सगळं ऍक्सेसरीज आपण याच्या ट्रॅक्टर सोबत देतो आपण याच्यामध्ये. प्लस ह्याच्यामध्ये तर त्याच्यासाठी हा ट्रॅक्टर परिपूर्ण आहे. तर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देऊन हा खरेदी करायची गरज नाही. हा कंपनी फिटेडच वॉल आहे याच्यामध्ये. अच्छा, हा आतली माहिती घ्यायची. ह्याच्यामध्ये अत्याधुनिक टिल्ट स्टीअरिंग दिलेलं आहे. हे स्टीअरिंग तुम्हाला खाली वर करता येतं आणि प्लस याला वर स्टीअरिंग हाईट नुसार तुम्हाला कमी जास्त पण करता येतं. हे फीचर्स ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. प्लस ह्याच्यामध्ये हे AC मॉडेल दिलेलं आहे. ह्याला 6 AC चे पॉइंट आहेत. AC चालू केले की 1 मिनिटामध्ये हा ट्रॅक्टर कूलिंग होऊन जातो. त्याच्यामध्ये हायड्रोलिकचे 2 लिव्हर आहेत, वॉलचे 2 लिव्हर आहेत आणि बाकी गिअरचे 2 लिव्हर आहेत. प्लस तुम्हाला साऊंड सिस्टीम लावण्यासाठी याची कंपनीने जागा दिलेली आहे आणि पूर्णतः AC केबिन आहे. याच्यामुळे शेतकऱ्यांना धुळीचा त्रास होत नाही. ऊन वारा पाऊस याच्यापासून बचाव होतो. बऱ्याच शेतकऱ्यांची मागणी अशी होती की आज कार वगैरे सगळं AC मध्ये येते, घरी AC असतो, पण शेतामध्ये काम करताना ज्याच्यामध्ये आपला पूर्ण दिवस जातो त्याच्यामध्ये AC नाहीये. त्यासाठी त्या शेतकऱ्यांची जी मागणी होती ते विचारात धरून जॉन डियर कंपनीने हा पहिला भारतातला ट्रॅक्टर जॉन डियर कंपनीचा AC कॅप ट्रॅक्टर भारतात दिलेला आहे. हा ट्रॅक्टर भारताबाहेर पूर्वीपासूनच विकतायत, पण भारताच्या शेतकऱ्यातील मागणीनुसार हा ट्रॅक्टर आपण भारतात आणलेला आहे. प्रकारचे अनुदान उपलब्धाची सबसिडी आहे याच्यामध्ये. प्लस ते सोडून जे बाकी काही अण्णासाहेब पाटील महामंडळ असू दे, यशवंतराव चव्हाण महामंडळ असू दे, याच्या मार्फत सुद्धा हा ट्रॅक्टर तुम्हाला खरेदी करता येऊ शकतो. त्याचा फायदा शेतकऱ्यांना याच्यामध्ये घेता येईल. आणि याच्यामध्ये सर्व्हिसिंग सोडून बाकी एक्स्ट्रा खर्च काय नाहीये. फक्त सर्व्हिसिंगची जी कॉस्टिंग आहे ते पर सर्व्हिसिंग 4,500 ते 5,000 रुपये आहे. वर्षाला तुम्ही 3 ते 4 सर्व्हिसिंग याच्यामध्ये करू शकता. प्लस पूर्ण ट्रॅक्टरला 1 वर्ष वॉरंटी आहे आणि इंजन गिअरबॉक्स आणि हायड्रोलिक ह्याच्यासाठी 5 वर्ष वॉरंटी आहे आपल्याकडे. ओके सर, कोणते कोणते मॉडेल उपलब्ध? तो 3.25 फुटापासून उपलब्ध आहे. 28 आणि 36 HP मध्ये आपल्याकडे एक स्पेशल मॉडेल असं आहे जे द्राक्ष बागायतदार आहे ज्यांचा ट्रॅक्टर चिखलात अडकतो त्यासाठी आपल्याकडे 30-36 वायडर नावाचं 35 HP चं एक मॉडेल आहे. तो ट्रॅक्टर कितीही चिखल झाला तरी तो शेतामध्ये अडकत नाहीये. तो स्पेशल आपल्याकडे मॉडेल आहे. इथून बाकीचे 36 HP पासून ते 75 HP पर्यंत आपल्याकडे रेग्युलर ट्रॅक्टर आहेत आणि 63 HP पासून 75 HP आणि 130 HP चा हा AC केबिन ट्रॅक्टर आपल्याकडे उपलब्ध आहे विक्रीसाठी. शेवटचा प्रश्न, जे किरकोळ काम आहेत हे सगळे आपण कस्टमरच्या दारापर्यंत जाऊन करतो. जे काम तुमच्या घरी होणार नाही त्यासाठी तुम्हाला ट्रॅक्टरला शोरूम लावावा लागतो, पण तसा प्रसंग कधी येत नाही कारण हा ट्रॅक्टर मेंटेनन्स फ्री आहे. हा ट्रॅक्टरला कुठेच पॅकिंग नाहीये, त्याच्यामुळं हा ट्रॅक्टर कुठे लिकेज होणार नाही, कुठे ट्रॅक्टर तुटफुट होत नाहीये आणि तुम्हाला वर्षानुवर्ष हा ट्रॅक्टर विना खर्च रहित चालेल.